मंचर नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संदीप उर्फ लक्ष्मण थोरात यांनी आज प्रचाराचा जोरदार शुभारंभ केला। त्यांनी प्रभागातील मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्या आणि 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी त्यांना विजयी करण्याचे भावनिक आवाहन केले। संदीप थोरात यांच्या प्रचाराचा मुख्य आधार त्यांच्या आजवरच्या विकास कामांचा आहे। पद नसतानाही त्यांनी प्रभागातील अनेक मूलभूत समस्या मार्गी लावल्या आहेत। प्रभाग 5 मधील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी रस्ते, लाईट, पाणी आणि ड्रेनेज यांसारखी महत्त्वाची कामे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत। थोरात यांनी मतदारांना सांगितले की प्रभागातील काही कामे अद्याप बाकी आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी नगरपंचायतीमध्ये माझा आवाज असणे आवश्यक आहे। ही उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आणि प्रभाग 5 ला आदर्श प्रभाग बनवण्यासाठी मला निवडून द्या। संदीप उर्फ लक्ष्मण थोरात यांनी केलेल्या या विकास कामांच्या जोरावर ते नक्कीच निवडून येतील असा त्यांचा ठाम विश्वास आहे। प्रभाग 5 मधील नागरिकांनी देखील त्यांच्या कामाची पोचपावती देत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे। थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग 5 चा सर्वांगीण विकास होईल अशी अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली आहे। आज प्रभाग क्रमांक 5 मधून तुम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे, कसा लोकांचा पाठिंबा आहे? लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मला मिळत आहे, कारण त्यांची गेली 5 वर्ष पद नसताना सुद्धा अनेक कामं केली। त्या कामाचं फळ म्हणून आज मला या ठिकाणी ज्या सगळ्या नागरिकांकडे गेलो तर त्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद मला या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे काम करण्याची पुन्हा एकदा संधी मला नागरिकांच्या वतीने प्राप्त होईल असं वाटतं। या ठिकाणच्या समस्या तशा बऱ्यापैकी सुटलेल्या आहेत, परंतु काही समस्या अनेक राहिलेल्या आहेत। या ठिकाणी एक रस्ता राहिलेला आहे, थोडा स्थानिक वादामुळे तो थोडासा राहिलेला आहे, परंतु येत्या काळात तो नक्कीच पूर्ण होईल। आणि अनेक छोट्या मोठ्या लाईटीच्या समस्या असल्या अशा अनेक छोट्या मोठ्या समस्या काहींच्या आहेत, त्या सुद्धा नक्की सोडवण्याचा प्रयत्न आम्ही इथून पुढच्या काळातही करत राहू। प्रभाग क्रमांक 5 मध्ये नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार? मी प्रभाग क्रमांक 5 मधल्या सर्व नागरिकांना आवाहन असं करतो की कामाच्या माणसाला निवडून द्या, कारण जो काम करत राहतो, जो आपल्या कामाचा आहे, ज्याला नगरपंचायत मधून निधी कसा आणायचा, कोणत्या प्रकारे आणायचा आणि याची सर्व जाणीव असेल, किंवा जो नेहमी 24 तास आपल्याला अवेलेबल तत्पर काम सांगितलं तर तो हजर राहिला पाहिजे, अशा उमेदवाराला नक्कीच त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे।